अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय लक्ष्य 2019 महाबाईक रॅलीचे आयोजन आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांचा भारतीय वायुसेनेच्या जवानांनी थेट पाकिस्तानात जाऊन बॉम्ब हल्ले करून 300च्या वर आतंकवाद्यांना कंठस्नान घातले। तसेच वायुसेनेच्या विंग कमांडर अभिनंदन यांना जेनेव्हा करारानुसार बिनशर्त भारताच्या सुपूर्द केले। या विजय घटनेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय लक्ष्य 2019 महाबाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या बाईक रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। हातात भाजपा व तिरंगी ध्वज घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरून भ्रमण करीत निघाली। मूर्तिजापूर मतदारसंघातील गावोगावी ही रॅली जाणार असून बार्शी टाकळी तालुक्यातील घोटा येथे या रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती आमदार हरीश पिंपळे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ दिली। पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो भयाळ हल्ला केला त्यात आपले जे जवान BSFचे 44 शहीद झाले आणि त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एअर स्ट्राईक करून जे पाकिस्तानातील अतिरेकी मारले गेले त्यावेळेस आपले एक पायलट त्यांच्या ताब्यात होते आणि काल ते आपल्या मायदेशी परतले। आणि अशा वेळेस संपूर्ण देशातील लोकांनी दाखवून दिलं की जात धर्म पंथ पक्ष सोडून आम्ही सगळे भारतीय एक आहोत आणि राष्ट्रप्रेम हे आमच्यासाठी सर्व पर्याय आहे। त्या दृष्टिकोनातून आज ही आम्ही देशभक्तीपर हे रॅली काढत आहोत आणि विजय संकल्प रॅली म्हणून ही रॅली आहे। आणि आज ही रॅली पुऱ्या मतदारसंघातून हे जाणार आहे की हा जो विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून आपण पुऱ्या भारतातनी अखंड भारतातनी संपूर्ण भारतातनी आज ही रॅली निघणार आहे। आणि या रॅलीच्या माध्यमातून सर्वप्रथम देशप्रेम नंतर पक्ष हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत।